शेअर बाजाराची पडझड आज सुरूच आहे। सेन्सेक्स 2851 अंकांनी कोसळलाय आणि निफ्टी 933हून अधिक अंकांनी घसरलेला आहे। भारतीय शेअर मार्केट 4% एकूणात कोसळलेला आहे। 3000हून अधिकनं सेन्सेक्स कोसळून आजच्या दिवसाची सुरुवात झाली, त्यामुळे गुंतवणूकदारांचं आतापर्यंत 19 लाख कोटींचं नुकसान झालंय। तर निफ्टी 933 अंकांपेक्षा जास्त अंकांनी कोसळलेला आहे आणि त्याचबरोबर सेन्सेक्स हा 2851 अंकांनी कोसळलेला आहे। एकूणात 19 लाख कोटींचं नुकसान गुंतवणूकदारांचं झालेलं आहे आजच्या दिवसामध्ये। शेअर बाजार नक्की का घसरला, मागची कारणं काय जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। ट्रम्पकडनं जवळजवळ सर्वच देशांच्या आयात शुल्कामध्ये वाढ करण्यात आलेली आहे, आपण जाणतोच। आयात शुल्क वाढीमुळे उत्पादक कंपन्यांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे तो माल पोहोचवण्याची घाई केली जाते, नव्या उत्पादनाला ब्रेक लावला जातोय। चीनकडून अमेरिकेवरती 34% आयात शुल्क लादण्यात आलेलं आहे। नवीन टॅरिफ्स 10 एप्रिलपासून लागू होणार आहेत। टॅरिफमुळे वस्तू महाग होऊन खरेदी मंदावेल अशी ही भीती आहे। कच्च्या तेलाच्या किमतीही घसरतील। गुंतवणूकदारांची चलबिचल होईल आणि याच पार्श्वभूमीवर एक नकारात्मक सूर बाजारामध्ये पाहायला मिळतोय। दरम्यान शेअर मार्केट तज्ञ अनय जोगळेकर यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। आगामी काही दिवसात किंवा आठवड्यात शेअर बाजारातलं समभाग असतील त्यांचं मूल्य किमान 15% ते 25% खाली येऊ शकेल आणि खास करून जे छोटे गुंतवणूकदार आहेत, जे या गुंतवणुकीवर अवलंबून आहेत, त्यांच्यासाठी हा कसोटीचा काळ आहे। पण मला असं वाटतं की भारत या सगळ्यात तुलनेने सुरक्षित आहे। ज्याला दीर्घकालीन जर या सगळ्याचं सेंटिमेंट बघितलं तर भारताकडे मोठी बाजारपेठ आहे, भारताकडे तरुण रोजगारक्षम युवा आहे आणि भारतात स्थिर सरकार आहे आणि एक सलग 15 वर्ष राहणारं एक सरकार आहे आणि त्यामुळे भारताला याचा फटका कमी बसेल। परंतु जे गुंतवणूकदार ज्यांनी शेअर बाजारात पैसे लावून ज्यांची अपेक्षा आहे की या पैशाच्या आधारावर आणखीन 1-2 वर्षांनी पैसे काढून घर घ्यावं, गाडी घ्यावं किंवा त्या शेअर बाजारातून मिळणाऱ्या पैशाच्या आधारावर घराचे हफ्ते चुकवावेत, त्यांच्यासाठी हा कसोटीचा काळ असणार आहे। ज्यांना या काळात शेअर विकावे लागतील, म्युच्युअल फंड विकावे लागतील, तर त्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे। तर छोट्या गुंतवणूकदारांसाठी हा कसोटीचा काळ असेल। दरम्यान या संदर्भामध्ये खासदार संजय राऊतांनीही प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। पण मोदी परदेशात आहेत, फिरतायत, त्यांना देशामध्ये काय कोसळलं आहे याचं काय पडलं आहे? ते 20,000 कोटीच्या अलिशान विमानातून फिरतायत, परदेशात जाऊन परदेशी पंतप्रधानांना मिठ्या मारतायत आणि त्यांच्या अंधभक्त इथे बघा मोदींचं परदेशात काय स्वागत होत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।